तशी मोठी बातमी आहे, मागासवर्ग आयोगाकडनं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यास सुरुवात झालेली आहे। आयोगामार्फत वर्तमानपत्रात जाहीर सूचनाही देण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी बघतोय, मागासवर्ग आयोगाकडनं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यास आता सुरुवात झाली। अधिक माहिती घेणार आहोत, प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रदीप, अधिक काय माहिती आहे? आयोगाकडून मराठा संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत। मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मागासलेपण तपासण्यासंदर्भात अधिकृत जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की आज वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात जी आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेली आहे। जर काही सूचना मागासलेपणा संदर्भात करायची असतील तर 500 शब्दामध्ये मेलवरती सुद्धा राज्य मागासवर्ग आयोगाला सूचना करू शकतात असं आवाहन जे आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र आता राज्यभरामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण जे आहे ते तपासायला सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सुरुवातीला मराठा समाजाचं मागासलेपण जे आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाला सिद्ध करावं लागणार आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं। त्याची पहिली प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली असं म्हणावं लागेल, कारण राज्य मागासवर्ग आयोगाकडून संपूर्ण राज्यभरामध्ये यंत्रणा जी आहे ते राबवली जाणार आहे। संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। जिल्हा स्तरावरती एक यंत्रणा जी आहे ती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। मागासलेपण तपासणीची जी कार्यपद्धती ठरवण्यात आलेली होती त्यानुसार आता मराठा समाजाचं सर्वेक्षण जे आहे ते सुरू होऊ शकतं। मात्र मागासलेपण जे सिद्ध करावं लागणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली असं म्हणावं लागेल। प्रदीप, नक्कीच धन्यवाद प्रदीप या संपूर्ण माहितीसाठी।